तूच हवी आहेस सून म्हणून. हो ना. आणि यू ट्रस्ट मी राईट. विश्वास आहे ना तुमचा माझ्यावर? हो हो. मग आणि मी आहे ना, मी काही चुकीचं कसं होऊ देईन? एकदा हा फटका बरोबर बसला ना की आपलं कामच होऊन जाईल. आणि मग काय, माझंच राज्य. ते पाहिजेच आहे ग मला, पण त्यासाठी तू जे करायचं म्हणतेस ते करायची माझी हिंमत नाही बाबा. सर कधी क्लिअर करणार आहे तुम्ही माझी फाईल? किती वेळा खेपा मारायचे तिथे? तुम्हाला चांगलंच माहितीये फाईल कुठे अडकली. तेवढी अडचण दूर करा. अडचण तुम्ही निर्माण केली ती अडचण. माझ्या इन्शुरन्स अमाउंट मधला कट हवाय तुम्हाला आणि तो मी देत नाहीये, म्हणून माझी फाईल अडवून धरली आहेत ना. अगदी बरोबर बोललात मॅडम. म्हणूनच म्हणतोय तेवढी अडचण दूर करा, लगेच फाईल क्लिअर. मीनाक्षी मॅडम, आता यांचा कट यांचा मॅनेजरच यांना देईल. काय हे तुमचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलंय मी. चला मॅडम, हा व्हिडिओ दाखवूया त्यांच्या मॅनेजरला. धमकी देताय? तुम्ही असं ऑफिस मध्ये शूट नाही करू शकत. गुन्हा आहे तो, डिलीट करा. एक लाच मागणारा गुन्हेगार मलाच सांगतोय गुन्ह्याबद्दल. तुम्हाला लाज नाही वाटत? एका विधवेचा असा छळ करायला, त्यांच्या हक्काच्या पैशांमध्ये स्वतःचा कट मागायला लाज नाही वाटत? हे बघा, मी तुम्हाला एकदाच सांगतोय, आत्ताच्या आत्ता यांची फाईल क्लिअर करा, नाहीतर हा व्हिडिओ मी तुमच्या मॅनेजरला दाखवेनच, पण त्याचबरोबर पोलिसांना सुद्धा दाखवेन आणि तुमच्या विरोधात हॅरेसमेंटची केस दाखल करायला सांगेन त्यांना. कळलं? हो, थांबा थांबा, मी साईन करतो. पोलिसात नको जाऊ. हे तुम्ही अकाउंट डिपार्टमेंटला दाखवा, ते आजच तुमचं पेमेंट रिलीज करतील. फक्त ते पोलिसांचं तेवढं आणि तो व्हिडिओ डिलीट करा ना. पेमेंट त्यांच्या अकाउंटला जमा झालं की मगच व्हिडिओ डिलीट होईल. चला मॅडम. नचिकेत, तुमचे आभार कसे मानू मी खरंच कळत नाहीये. म्हणजे ते काम होत नव्हतं, त्याच्यापेक्षा माझी जी हॅरॅसमेंट होत होती ना, त्यामुळे मी खूप वैतागले होते. आता ना खूप मोकळं वाटतंय. असं खूप मोठं दडपण होतं, ते निघून गेल्यासारखं वाटतं. खरंच तुमच्यामुळे झालं हे सगळं. थँक्यू व्हेरी मच. सॉरी सॉरी, आनंदाच्या भरात मला भानच राहिलं नाही. आय एम रिअली सॉरी. चला जाऊया. हो, अरे खूप गरज आहे मला कामाची, जरा बघ ना. हा, आता 1-2 ठिकाणी इंटरव्ह्यूज दिलेत, पण म्हणावं तसं काही घडत नाही. अरे जरा प्लीज. हो ठीक आहे ठीक आहे, कळव मला. हा, अरे माजिद चाचा. अरे चाचा भाई, बढ़िया, आप कैसे हो? वालेकुम सलाम. हाँ बहुत बढ़िया, ऊपर वाले की दया है. सब बोलो. तुम इधर? मी इकडनं जात होतो, पण हे काय तुम्ही आज रिक्षा लवकर बंद करताय? अरे बेटा, बात क्या है कि मैं 7 दिन के लिए अपने गांव जा रहा हूँ, तो खुली रहेगी रिक्शा तो उस पर मिट्टी गिरेगी ना, इसके लिए कवर करके जा रहा हूँ. बाकी तू कैसा है? बरा है ना? ए कुठे गुंजाळा? ते चाचा, मी काय म्हणतो, रिक्षा तशी 7 दिवस बंद राहणार आहे. हा, तर मी चालवली तर चालेल का? म्हणजे काय, मलाही 4 पैसे मिळतील, कामाची गरज आहे. आणि
मी तुम्हाला भाडं देईन त्याचं. अरे बेटा भाड़े की क्या बात है, अरे तेरे जैसा पढ़ा लिखा आदमी रिक्शा चलाएगा हाँ? चाचा कुठलंही काम छोटं मोठं नसतं आणि रिक्षा चालवणं काय सोपं काम आहे का? हो, कष्टाचं काम आहे खूप. आणि मी म्हटलं तसं मला पैशाची खूप गरज आहे. मी एकीकडे नोकरी शोधीन आणि एकीकडे रिक्षा चालवीन. कुठून तरी पैसे यायला पाहिजेत ना. बेटा तेरी जैसी सोच सबकी नहीं होती. अभी 7 दिन के लिए ये रिक्शा तुम्हारी. हाँ थँक्यू चाचा, थँक्यू. चलो फिर आता हूँ. हॅलो, अर्पिता मॅडम, तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची. गुड न्यूज आहे. म्हणजे काम मिळालं? हो, आपले ते माझे चाचा आहेत ना, त्यांची रिक्षा होती बघा, तर ते 7 दिवस गावाला चाललेत. तर मी त्यांना म्हणलं की मी 7 दिवस रिक्षा चालवू का, म्हणजे थोडे पैसे मिळतील. आणि मग ते तयार झालेत. म्हणजे ते म्हणले की तू चालव रिक्षा, तुला हवी असेल तर. त्यामुळे आता पुढचे 7 दिवस रिक्षा चालवणार आहे मी. पण हो, रिक्षा म्हणजे तुम्हाला सवय नाही आहे ना या कामाची. हो, नाही, होईल सवय, काही प्रॉब्लेम नाहीये. मी करू ना हे काम. हो करा. तुम्हाला कुठलं काम मिळालं यापेक्षा तुम्हाला काम मिळालं याचा जो आनंद तुमच्या आवाजातून जाणवतोय ना, तो जास्त महत्वाचा आहे माझ्यासाठी. हा, पण एक गोष्ट, रिक्षा जरा सांभाळून चालवायची. हो, सांभाळून चालवेन. ऑल द बेस्ट. थँक्यू.